नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठीच्या DM ट्रेडर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, याच्या आधी आपण स्टॉक मार्केट, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट कसे करायचे, डीमॅट अकाउंट कसे खोलायचे, शेअर मार्केट म्हणजे काय याबद्दल आपण जाणून घेतलं. आता आपण स्टॉक मार्केटमधीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे मनी मॅनेजमेंट, स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगमधील मनी मॅनेजमेंट कशी करायची याबद्दल थोडं जाणून घेऊया. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण स्वागत करतो तुमचं. आज आपण खूप एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे स्टॉक मार्केटमधील ट्रेडिंगमधील मनी मॅनेजमेंट. मित्रांनो, शेअर मार्केटमधील नफा कमवणे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे भांडवल सुरक्षित ठेवणं. अनेक लोक कोणतीही योजना न करता ट्रेडिंग सुरू करतात आणि काही दिवसातच काही आपलं भांडवल, जे काही भांडवल आहे आपण घेऊन आलेलो ते स्टॉकमध्ये गमावतात. तर इथेच आपल्याला मनी मॅनेजमेंट फार मोठी भूमिका बजावते. यासाठीच आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला मनी मॅनेजमेंट कसं करायचं आहे हे पूर्ण माहिती होईल. त्यासाठी आपल्याला 1-2 नियम तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. त्यातील आपला पहिला नियम आहे ते कॅपिटलचं अलोकेशन. कधीही आपले सर्व पैसे एका ट्रेडमध्ये किंवा एका शेअरमध्ये गुंतवू नका. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कंपन्या, वेगवेगळे शेअर आणि कुठल्याही एका ट्रेडमध्ये संपूर्ण कॅपिटल आपलं हे यूज करू नका. एका ट्रेडमध्ये केवळ आपलं जे भांडवल आहे त्याच्या केवळ 2 ते 5% भांडवल तुम्ही गुंतवा आणि त्यामध्ये तुम्ही बाकीचं जे भांडवल आहे ते यूज करू नका. दुसरा नियम म्हणजे पोझिशनल सायझिंग. आपली ट्रेडिंग क्वांटिटी नेहमी स्टॉप लॉसच्या आधारावर ठरवा. उदाहरणार्थ, तुमच्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि तुम्ही एका ट्रेडमध्ये जास्तीत जास्त 2,000 रुपयाचा धोका घ्यायचा ठरवला तर त्यानुसार किती शेअर्स घ्यायचे हे ठरवले पाहिजे. त्यानुसार किती ट्रेडिंग करायची ह्यात लक्षात घ्या मित्रांनो. आता त्यासाठी आपण दुसरा एक नियम जाणून घ्यायचा म्हणजे स्टॉप लॉसचा वापर. प्रत्येक ट्रेडमध्ये स्टॉप लॉस लावणे अत्यावश्यक आहे. स्टॉप लॉस न लावता ट्रेड करणे म्हणजे ब्रेकशिवाय गाडी चालवण्यासारखं आहे मित्रांनो. नेहमी प्रयत्न करा की तुमचा रिस्क रिवॉर्ड जे रेशिओ आहे ते 1:2 रेशिओ असावा. त्यानुसार डायव्हर्जिफिकेशन, संपूर्ण भांडवल एका सेक्टरमध्ये किंवा एका कंपनीमध्ये गुंतवू नका. विविध सेक्टर्समध्ये पैसे वाटून घ्या म्हणजे एका ठिकाणी जास्त गुंतले जाणार नाहीत आणि नुकसान कमी होईल. दुसरीकडे भरून निघेले असं कॅपिटल यूज करा. कॅपिटल प्रोटेक्शन, तुमचा पहिला उद्देश नेहमी भांडवल वाचवणे असावा. प्रॉफिट नंतर येतो त्यामुळे जास्त ट्रेडिंग टाळा आणि कधीही उसने पैसे घेऊन किंवा पर्सेंटेजवर इंटरेस्टवर पैसे घेऊन तुम्ही ट्रेड करू नका. प्रॉफिट बुकिंग, टार्गेट गाठल्यावर नफा बुक करणे शिका. हवे असल्यास अर्धा नफा बुक करा आणि उरलेल्या भागावर ट्रेडिंग स्टॉप लॉस लावा. मित्रांनो, मनी मॅनेजमेंटमध्ये गोल्डन रूल नेहमी लक्षात ठेवा. 2% नियम. एका ट्रेडमध्ये तुमच्या भांडवलापेक्षा 2% किंवा 5% जास्त रिस्क घेऊ नका. आणि दुसरं म्हणजे जर एका महिन्यात तुमच्या भांडवलाच्या 6% किंवा 10% तोटा झाला असेल तर लगेच ट्रेडिंग थांबवा आणि तुमची स्ट्रॅटर्जी परत चेक करा. परत तुमच्या मनी मॅनेजमेंटवर, तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या. परत चार्ट ॲनालिसिस करा, कंपनीचे शेअर स्टडी करा आणि त्याच्यानंतर तुमची गुंतवणूक करा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.